प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आज उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या, यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे। अमरावती शहरातील गाडगे बाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20,000 लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी इथे ते सभा घेणार आहेत। त्यानंतर अन्नत्याग आंदोलन सुद्धा होणार आहे। त्यामुळे बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागले। कर्जमाफीचा विषय आहे, दिव्यांगाचं 6,000 रुपये मानधन आहे। 7 तारखेला जे मीटिंग सीएमने घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही, तो विषय मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे। घरकुलाची किंमत वाढवून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREGSमधून व्हावे, यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे। 8 तारखेला आमची रॅली निघेल, 15 ते 20,000 शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोझरीला एक मोठी सभा होणार आहे। सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू।